ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, धर्मसंस्थापकनाय संभवती युगे. भगवंतानं काय सांगितलं, ज्या टायमाला अधर्म माजतो त्या टायमाला मी प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. आणि धर्म म्हणजे काय? सगळ्या लोकांचं कल्याण हो. म्हणून साधू संतांनी काय सांगितलं, सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया. भगवंता, सगळ्या जगाला सुखी ठेव, सगळ्यांचं कल्याण कर. हे म्हणणारे कोण? संत. त्याला काय म्हणतात? संत. नाही तर आज काय झाले, परमार्थ लोक करतात. परमार्थ याचा अर्थ काय? पर म्हणजे दुसरा, ना अर्थ म्हणजे विचार. दुसऱ्याला कसं सुखानं जगता येईल. मग सुखानं जगण्याकरता साधू संतांनी काय केले, आपल्याला काही जे विचार घालून दिले. आणि मग ते विचार लोकांना पटले नाही, त्यावेळेला संतांनी काय केलं? शिव्या दिल्या. तुकाराम महाराजांनी शिव्या दिल्या. किती सांगावे तरी न ऐकती भटकीचे, पुढं शिंदळीचे रडतील. एकनाथ महाराज काय म्हणले, काय माय गेली होती भूतापाशी, हरी नये मुकाशी हरी मोडा. म्हणजे शेवटी ते सांगून सांगून वैतागले आणि मग त्यांनी काय केलं? शिव्या दिल्या. म्हणून बघा, आजपर्यंत आपल्या संस्कृतीमध्ये इंद्राला एक राक्षस होता, तो मारण्याकरता एक ऋषीचं हाडं लागत होती. बघा, त्याने काय केले, तुम्हाला जर लोकांचं कल्याण होत असेल तर मी मेलो तरी चालेल. त्याने काय केलं, त्याचे हाडांचं वज्र केलं आणि तो राक्षस मारला. आजही बघा, पूर्वीचं जाऊ द्या, विज्ञान युगाच्या लोकांना अध्यात्म पटत नाही, पण आज जर म्हणलं तर जय जवान जय किसान. बघा, आजचा जवान आहे ना, हा भारत मातेकरता काय करतो? सीमेवर शहीद होतो, रक्ताचं बलिदान करतो. आणि याच भूमीमध्ये हा की शेतकरी उपाशी तापाशी भर पावसामध्ये आणि काय करतो? कष्ट करतो. आणि मग हे जे पिकेल हे कोण खातं? सगळे लोक खातात. पण जे खातात ना, त्यांना त्याची आठवण नाही आहे. बघा, शहरामध्ये जर कोणाला धक्का लागला ना, काय म्हणतात? ठेंकू, म्हणजे बा चुकलो. एखाद्यानं जर चांगलं काम केलं तर त्याला जर आपण हे केलं तर त्याला बरं वाटतं. पण आज आहे ना, ही बेमान दुनिया, हा कलियुग, या कलियुगामध्ये केलेल्या उपकाराची आठवण नाही. म्हणून तो कृतज्ञ झाला, पण त्याला माहीत नाही का नियती, हा निसर्ग आहे, हा त्याला सोडणार नाही आणि कोणाला सोडणार नाही. तुका म्हणे लेखा न चुके ब्रह्म. अरे देवाला नाही सोडलं तर तुमची काय बात आहे. म्हणून काय सांगतात, आपल्या देशाकरता, आपल्या आईकरता, आपल्या बापाकरता, आपल्या गणगोताकरता आणि दुसऱ्याकरता काहीतरी करा. चांगलं करता येत नाही असेल, चांगलं करू नका, वाईट करू नका. चांगलं बोलता येत नाही तर बोलू नका, वाईट बोलू नका. ही आपली काय आहे? संस्कृती. जगा आणि जगू द्या. काय झाले आज जिकडे तिकडे? काय झाले? नुसता कल, झगडे, मारामाऱ्या. का? कारण यांनी इंटरनेटवाल्यांनी काय केलं, त्यांचं पोट भरण्याकरता त्यांनी पोरांना काय दाखवलं आहे? हे पिक्चर, काल्पनिक मारामाऱ्या. आणि तो पिक्चर पाहून मुलींना काय दाखवलं? ते एकमेकावर प्रेम करतात. काय करतात? ते काहीतरी देखावा दाखतात आणि ते पिक्चर पाहून आणि त्याचं अनुकरण आजचे मुलं आणि मुलं करू राहिले. पण पूर्वी सावित्री, सीता, या ज्या मंदोदरी अशा काही होत्या आणि त्यांनी आपल्या संस्कृतीकरता काहीतरी काम केलं आणि सगळ्यांचा सांभाळ केला. हे विचार त्यांच्याकडे राहिले नाही. आणि मग त्यांच्याकडे विचार कोणचे? वन मॅन शो. बस मी आणि माझा. त्याचाही नाही राहिलं. ते आता त्यालाही सोडून देते. पाश्चात्य विचारामध्ये अनेक अशी विकृती आलेली आणि ती विकृती आपल्या भारतात आहे. म्हणून ही विकृती जावा, सगळ्या जगाला सुखी राहावा, म्हणून या चॅनलचा उद्देश आहे. काय? प्रत्येकाने अनुकरण घ्या आणि तुम्ही जगा, संस्कृती बघा. म्हणून आज हा दुर्लभ मनुष्य जन्म आहे आणि तुम्ही निश्चित जगून चालणार नाही. जीव जीवस्य जीवनम.
एक जीवाला दुसऱ्या जीवाची गरज असते. पण आज त्याचा अर्थ काय केला आहे? एकानं दुसऱ्याला मारून खाणं. मग ते कोण झाले? राक्षस. म्हणून आज काही लोकांकडं कोट्यवधी संपत्ती पडलेली आहे. अरे ही संपत्ती तू काय संग नेणार नाही. आणि म्हणून जो गोरगरीब आहे, जो खरंच भुकेला आहे, आज शेतकरी चिखलात तळमळतोय, आत्महत्या करतोय, आणि ही तुमची संपत्ती काय तुमच्याबरोबर येणार आहे का? म्हणून त्यांना सहकार्य करा सगळे मिळून आणि जगू द्या. म्हणून ही आपली भारत माता की जय. जय भैरवनाथ महाराज की जय.